नमस्कार मित्रांनो. एक सेकंड मी का हसली त्यांना बघू सरळ उभा राहा. बॉडी आली खाली कोण. अरे यार तू यार ही स्टाईल आहे मित्रांनो. हे ते बाहेर गावी कसे चड्ड्या बाहेर काढून फिरत असतात ते वेस्टर्न लोक, तशी आपण बॉडी बाहेर काढून फिरूया. ही नवीन स्टाईल मराठी माणसाची काढूया आपण. कारण छान दिसते बघ. चल नवीन स्टाईल इंडियाज गॉट स्टाईल. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी वरच बघतोय तू पण नाही, तूच खाली बघते. आज या ब्लॉग मध्ये आज ना आम्ही जाणून बुजून वर्क फ्रॉम होम करतोय, कारण आज काहीतरी येणार आहे जे आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मग विचार केला की चला रॅन्डम ब्लॉग चालू करूया. खूप दिवस झाले आम्ही असं उगाच व्लॉग केला नाहीये जसं आम्ही आधी करायचो फर्स्ट स्टार्टिंगला. तर विचार केला तसं करूया. आणि आमची कामवाली बाई नाही आहे, तर सगळी कामं आम्हाला करायची आहेत. प्लस एक सुट्टीवर गेली एक आहे. वरून आमची अनिता ताई ती गेली आहे मनाली फिरायला. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. तर आम्ही आता डब्बा गरम मधनं मी माझ्यासाठी ठेपले मागवले. का माहितीये, आम्ही बनवलं असतं काहीतरी राईस वगैरे, पण मला ह्यांचे ठेपले इतके आवडतात ना. हे स्पॉन्सर नाही आहे गाईस. ठेपले खूप टेस्टी लागतात आणि मला खूप इच्छा असते ठेपले खायची, मला आवडतात. हो खूप छान लागतात. आणि मेन ते तर जाऊ दे, ते ठीक आहे, ते नंतर माझं त्याच्यात पुलाव पण आहे. मी माझं उघडते, तू बोल ना तुझं बोल. हा तर माझं बोलायचं असं आहे की आम्ही फक्त हे असं आता जे आम्हाला पार्सल येणार आहे ते आम्ही असंच नाही उघडणार आहे मित्रांनो. ते कसं उघडणार आहे आम्ही लाईव्ह येऊन. येस, तुमच्यासोबत उघडणार आहे. आणि कधी एक मिनिट, शिकंजी मागवली आम्ही. तुला माहितीये का ऑफिसमध्ये ना आता समर स्पेशल कूलर्स आलेत, तर दररोज असं कोकम सरबत, अरे आमच्या इथे थंडाई, कोकम सरबत, शिकंजी, गुडवाली, असं काय खस सरबत. खस काय असतं मी काल बघितलं ग्रीन. त्यांना विचारायचं ना, काय त्यांनाच विचारायचं हे काय मला विचार. हे सगळं मिळतं आणि आम्ही पितो. आणि ते ना कोकम सरबत पल्प वाला नाही, ते फ्रूट असतं ना लाल वाला, तसं वाला होतं. एक तर स्वतः खुर्चीवर बसली शाणी, असं होणारच. स्वतः खुर्चीवर बसले मस्त टेकवून आणि मला गुडघ्यावर उभं. गुडघ्यावर आहे मी, गुडघ्यावर. काय ठेपले असतात त्यांचे. आज पण तसेच असू देवा तसे असणार आहेत. तर मित्रांनो आम्हाला हे सांगायचं होतं. तर ही होती आमच्या व्हिडिओची सुरुवात. पुढे बघत राहा आम्ही काय करतो. आणि मी एक माझ्यासाठी आलू पराठा पण मागवला, कारण की त्यांचा आलू पराठा पण टेस्टी असतो. हे माझं जेवण आहे. 2 ठेपले 1 आलू पराठा, दॅट्स इट. आणि ह्याच्यासाठी पुलाव मागवला. पुलाव आणि पनीर. यस ब्रो यस. चलो सांगितलं बाहेरचं खायचं नाही, पण खायचं पनीर बनवूया का. आणि मी ना ह्याची रेसिपी पण बघितली आहे की अमूल चीज स्प्रेड जसं असतं ना, तसं घरी चीज स्प्रेड बनवायचं. 100 रुपीजच्या दुधाचं एवढं असं बनतो. काय बोलतोय, आपण करू शकतो. आणि आज संध्याकाळी आम्ही काहीतरी डिनरला बनवू लाईट, ते पण दाखवतो काय बनवू. आम्ही डिसाईड नाही केलंय, म्हणून आम्ही डिसाईड करू आणि तुम्हाला ते पण दाखवू. येस बाय. मित्रांनो आता तुमच्या समोर एका मुलीने कबुली दिलेली की मी फक्त 2 ठेपले खाणार आणि 1 आलूचा पराठा खाणार, कारण मला जास्त काही नकोय. माझा पुलाव तुझ्या ताटात काय करतो? टेस्टिंगसाठी एवढा लागतो पुलाव तुला? तुझ्यासोबत राहून मी पण भुक्कड झाली आहे. मी भुक्कड नाही मित्रांनो. मुलांचा ॲपेटाईट जास्त असतो पोरींपेक्षा. आणि ज्या पोरी अशा असतात की नाही मला नकोय, मी नाही खाणार, मी 2 ठेपले आणि 1 आलू पराठा खाणार, त्यांनी आपल्या ताटात हात घालू नये. आलू पराठा. आता मी पण आलू पराठा खाणार, हक्क आहे माझा. जेवण आमचं झालेलं आहे. माझ्या भातावर ताव मारलेला आहे. तर आता मी तुम्हाला हे का दाखवते माहितीये, या माणसाने हा बर्फ मागवला, ऑनलाईन बर्फ मागवला आहे. काय हरकत आहे, आता शिकंजी प्यायला मजा येईल ना. काय आहे युनिक असं त्या बर्फामध्ये? का हिमाचलचं पाणी आहे? नाही, हे हिमालयाचं पाणी आहे. हे स्पार्कलिंग बर्फ आहे. हा स्पार्कलिंग आहे, तुला नाही कळणार. हा स्पार्कलिंग बर्फ, असा बुडबुडे येणार बर्फ आहे. हा टाक त्याच्यात टाकल्यावर येणार. सेम बर्फ आहे. लास्ट टाइम मी याच्यामध्ये लिंबू पाणी पियालेली, मला काय स्पार्कलिंग सारखं वाटलं नाही. तुला नाही कळणार ते. हे बघ, पोड 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 येडी पोड. असं दाब ना, असं धक कर लागेल ते. मला एकच बर्फ काफी आहे. आणि ही शिकंजी फ्रॉम वेअर? डबा गरम. मी फर्स्ट टाइम शिकंजी पिते. मला माहिती नव्हतं शिकंजी नक्की काय असतं. लिंबू पाणी असतं. लिंबू पाणी, शुगर कॅन. मला माहिती नव्हतं. म्हणते त्या बर्फावरून ती जाताना दिसते, बरं वाटतं. मी रात्री पिणार. आता हा बोलले कंजूस आहे. नाही, थँक्यू आपल्या दोघांसाठी थोडंसं ठेवल्याबद्दल. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. खूप आभारी आहे. आपल्या दोघांसाठी रात्रीसाठी तू एवढा विचार करते रे. चला आता मस्त पैकी आम्ही आमची काय हे. आणि हे ग्लास बघताय का तुम्ही?
तुम्ही ग्लासचा फरक बघताय का? शिवानी 2 ग्लास नाही भेटले काजूचे तुला शाणे? तुला मी विचारलं तुला काचेचा हवाय का? नाही मी माझा काढला ना, तो बोलतो हे कशाला पाहिजे. मी म्हणलं की ठीक आहे घे तुला स्टीलचा ग्लास. मग हे कशाला पाहिजे तुला पण? शाणी काचेच्या ग्लासात पिते, मला स्टीलच्या ग्लासात दिलाय. हा मित्रांनो, आम्ही शिकनची मजा घेतो. आता आपण परत भेटूया पुढे. पाणी मारतो. आमची लेडी ऑफ द हाऊस तुम्हाला दाखवतो. या आमच्या लेडी ऑफ द हाऊस. ये इकडे ये शाणी. हे बघा, हे घराचा आमच्या लॉक. चावी ही घेऊन आली आहे. चावी कुठली आणली माहिती का हिने? चावी हिने आणली घरातल्या आतल्या कपाटांची. तर मग कसं उघडणार आम्ही? कसं उघडायचं सांग ना. तोंड ह्याच्यात बघून बोल ना. कसं उघडणार दार आता? आणि ट्राय करते उघडायला ट्राय करते. हा तुलाच जायचंय, मी नाही जाणार आहे. शाणी कपाटांच्या किल्ला घेऊन आली आणि दार उघडते मेंढोर. मार खाशील. चढव गाडी चढव. तर फायनली आम्ही विचार केला की आता परत घरी जायच्या ऐवजी यश लेट होतोय, माझा कॉल आहेत. आम्ही विचार केला की आता परत घरी जायच्या ऐवजी आम्ही इकडे स्टार बाजारमध्ये संध्याकाळसाठी काहीतरी घ्यायला येतो. आम्ही लिटरली घरात ना बटाटे आणि कांदे हे बेसिकच ठेवलं आहे, कारण की आता डबा लावला आहे म्हणून. तर बघू, अवाकाडो विचार करतोय, अवाकाडो घेतो. लेट होतंय. हां लेट होतंय. चावी घेताना नाही ती निव्वळ माझी चूक होती. आता ह्याच्यासोबत राहून थोडी तरी हवा लागलीच पाहिजे की नाही? हवा लागली पाहिजे. शाणे एवढी मोठी चूक कशी करू शकते भाई? कपाटांच्या चाव्या, दाराचे चष्मे लावून फिरतोय. माझा आहे. चले माझा आहे. किती छान दिसतोय सांगा गाईज. मी खूप छान दिसतोय या चष्म्यामध्ये. प्लीज खूप छान दिसतोय. चला आता बाय. चला. हिलाच कळतं बाबा अवकाडो कुठले पिकलेले आणि कुठले नाही. मला तर नाही कळत. अरे आपण दाखवलं त्यांना आता आपण काय घेतोय, मग त्यांना माहिती आता आपण काय बनवणार आहे. हा आपण कशी अशी चुका करतो रे. 3 घेऊ. हा मला असं वाटतं. 1 मिनिट थांब, फोन येतोय. अरे मी रिप्लाय केलं पण मी लिफ्ट मध्ये होती म्हणून तो सेंड नाही झाला वाटतं. अरे लवकर कर ना, आपल्याला जायचंय यार. हा ठीक आहे चला. काय बोल. हा शिवानी, आपण बिल्डिंग खाली आलेलो आहे आणि आपल्याला आता त्या घरात जायचंय. उतरा आणि चावी घेऊन या गपगुमान. चला थांबवलोय मी. AC चालू एकदम फास्ट करून. काय काय केलं हे तू? काय बोलली तोंडाने आता? का? हो ना, आता सावलीतून जायचंय बघ. साईडनी सावली आहे. जा बोललीस ना, जा ना. हा काय प्रश्न? मी जाऊ? तूच विसरली मग तूच जाऊ. मी विसरलो तर मी जाऊ. चल दोघं जाऊ. कशाला? तू विसरली ना शाणे. दोघं चाल ना. उघड चल. नाही मी नाही रेडी आहे बघ. मी पट्टा काढला नाही, हँडब्रेक खेचून घेतलाय मी व्यवस्थित. प्लीज प्लीज, मी सकाळी लवकर उठून हे काम करत होती ना. चल मी जाऊन येतो. देवासारखा नवरा मिळालाय मला. तथाच तो. सॉरी मिळालाय ना, तथाच तो. तर मिळाला असतं. मिळाला ऑलरेडी. सोड शेंबूड लावशील माझ्या रिक्षाला. शेवटी असंच होतं मित्रांनो. तुमचं जर लग्न झालं असेल तुम्हाला माहिती आहे, विसरू काही देते. ते असतं ना की अर्ध पुण्य आणि अर्ध पाप शेअर करतो. हिचं अर्ध विसरणं मला करायला लागतं, माझं पण विसरणं मलाच करायला लागतं, हिचं विसरणं पण मलाच करायला लागतंय. तुम्ही ऐकलं ही काय बोलली? तुम्ही ऐकलं ही काय बोलली? नाही नाही शेवटी असं नाही करायचं यार. मला आठवलं तर म्हणजे काय, तू चेप ना एक दिवस चांगले असेच टाइमपास. आठवलं तर नक्की. चला मी जाऊन घेऊन येतो. ए वाव, हे असं ठेवू शकतो आपण. हा राईट. थोडा गाडी चालू झाली आणि तो पडणार. हा ठीक आहे चल. मी दार लावते तोपर्यंत बघ पडतंय का. दार लावता जा. कॅच कर. नाही पडला. नजर नको लागू दे. आणली चांगली चावी, करेक्ट चावी. हो हे बघ आणली. आणि जुनीवाली ठेवून दिली. जुनी कशाला पाहिजे? ठेवून दिली म्हणजे जुनीवाली ठेवून दिली इकडे. जुनीवाली इकडे ठेवून दिली. कशाला पाहिजे जुनीवाली? आपण काय बोलूया नको. बिचाऱ्याने चावी. हा शाणे आता दिली असती बुकी, परत जाऊन ठेवून आलो असं आणि आणायला लावली असती. आली मोठी शाणी जुनीवाली विचारते. मी चुकून एका माणसाला लिगामेंट टेअरसाठी स्विमिंग सजेस्ट केली आता. चुकून नका करू. कोणाला केली तू? अरे माझ्या तोंडातून निघालं. मी
कोणाला केली पण? एक माणूस होता ओळखीचा, त्याला तू बोलला लिगामेंट टेअर झाले स्विमिंग करा. नाही बोललं वजन कमी करायचं स्विमिंग करा. नंतर त्यांनी मला आधीच चांगलं लिगामेंट टेअर झालं. ह्याच्या रेकमेंडेशन कधी ऐकू नका गाईज. फायनली झाली, आता आम्ही घरी चाललोय आणि आता आम्ही तुम्हाला भेटणार डायरेक्ट संध्याकाळी, कारण की आता दोघांची कामं. हा पण मला एक तुला सांगायचंय, मगाशी मी वर गेलो, मी जाऊन ती चावी घेऊन आलो, तुझ्या विसरण्यामुळे ते राहिलेली वर, तरीही मी जाऊन घेऊन आलो तरीही. तर आता तुझ्यामुळे राहिलेली अजून एक गोष्ट मी संपवण्याचा विचार करतोय आणि तू त्याच्यात काहीही बोलली नाहीस तर बरं होईल असे मला वाटते. काय काय? शिकंजी जी तू सकाळी ठेवलेलीस थोडीशी, त्याच्यात 2 बर्फाचे तुकडे टाकून ते ग्लास मध्ये मला आणून देण्याची जबाबदारी तुझी. ते माझं आहे, मी ठेवलेलं संध्याकाळी. तुझी चूक पण मी निभावली ना, तुझं विसरणं पण मी निभावलं ना. ठीक आहे चालेल, ते तू पी. मग संध्याकाळी जे आपण मोठे मोठे लिंबू आणलेत ना ते तुम्हाला बनवून दे. भाई तू मला संध्याकाळी पाय पण दाबून देणार होतीस. हा पण संध्याकाळी ना, आता कुठे, आता थोडी ना. असं नको करू यार, थोडस नवऱ्याला जरा उन्हात फिरला इकडे तिकडे. पी ना शिकंजी, मी कुठे काय बोलली, पी. काय पडलं? हे कॅमेराचं कव्हर. युट्यूब लिहिलं. मला कधीच वाटलं नव्हतं, माझ्या डोळ्यातून पाणी यायला का, मला कधीच वाटलं नव्हतं. थँक्यू, तुझ्यामुळे आणि यांच्यामुळे झालं सगळं. थँक्यू खूप जास्त मित्रांनो, खरंच खूप थँक्यू. इकडे राहणार इकडे. ह्याच्यासाठी आम्ही आज घरी थांबलोय बिकॉज तो 2 वेळा येऊन गेला. एकदा जेव्हा आम्ही इकडे नव्हतो तो संडेला आलेला आणि दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही ऑफिसला होतो. म्हणून आज आम्ही वर्क फ्रॉम होम केलं स्पेशली फॉर याच्यासाठी. हे होतं कारण मित्र. ह्याच्यावर आता मला ठेवायला काय नाहीये, पण आधी हल्दी कुंकुम. चला मी पण जाते, नंतर भेटूया. मला एक सांग, आम्ही अवकाडो घेऊन आलो. येस, ब्रेड कोण आणणार आहे? स्टार बाजार मध्ये फुल होतं आणि आम्हाला हाफच हवाय बिकॉज उद्या आहे अक्षय तृतीय. तर तेव्हा आमचा उपवास असतो फुल डे निर्जला. मे बी निर्जला जर आजकाल मला निर्जला जमत नाही, खूप तहान लागते उन्हामध्ये, पण आपण ऍटलीस्ट निर्जला करूया, पण आपण कोकोनट वॉटरच पिऊया. हा चालेल. म्हणजे प्रोटीन वगैरे सगळं प्रोटीन नसतं, विटामिन्स असतात, मिनरल चांगलं असतं. काय असतं आय डोंट नो. चांगलं असतं त्यात जे काय असेल ते आपल्या इलेक्ट्रोलाइट्स असतं. राईट, इलेक्ट्रोलाइट्स असतं, तर ते मिळेल शरीराला. तर आपण फक्त कोकोनट वॉटर पिऊया. हसतोस का? प्रोटीन जा ना, तुझ्यासोबत राहून थोडीशी हवा लागली आहे मला. शाणे. पण आम्ही उद्या कदाचित आम्ही जेवणार नाही, तर आम्ही नुसतं ट्राय करू की आम्ही नारळ पाणी हाफ ब्रेड करायचं आज. हा उद्या लवकर उठ, 8 वाजता उठून ऑफिसला जावं लागणार. तर मग उद्या उठून आम्ही ते सगळं करू. फळं पण नाही खायची ना? फळं पण नाही. तुला जर सहन नसेल होत तर फळं खाऊ. जिमला जातोस कारण, नाही तर जिम स्किप करेल. नाही आज केली, एक दिवस आज केली. काल रात्री हा ऑफिस वाल्यांसोबत बॅडमिंटन खेळायला गेलं, 2 वाजता घरी आला. काय मजा आली माहिती, मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. हा तर ठीक आहे, उद्या आजचं तुझं काल रात्री झालेलं आहे, तर उद्या उगाच रिस्क नको. ठीक आहे, चला जा तुम्ही, जा. आम्ही काम करायला वेगवेगळ्या रूम मध्ये बसतो. ह्याला आवडत नाही काम करताना कोणी डिस्टर्ब. मी काय डिस्टर्ब करते रे तुला? तू खूप डिस्टर्ब करते. तुझं असणंच म्हणजे माझे डोळे तुझ्यापासून लांब होतच नाही. माझी बायको. जा पळ लवकर जा ना. खरं बोललो मी, खोटं का बोलू मी? खोटं कशाला बोलेन मी? कधीच खोटं नाही बोललो आजपर्यंत. पकड ना, माझा हात दुखला. अहिला मी पळते कशी, पळत गेली. येस गाईज, तर आता आहे मिड डे स्नॅक टाइम. येस, तर मी बनवलेले आहे हे चीज पॉपकॉर्न. सॉरी म्हणजे बनवले नाही, जस्ट ओव्हन मध्ये टाकायचं पण ते पण तूच केलं. पण हिला मी सांगितलं मोठं चॉकलेट मागव, ही मी आता एवढी मुद्दामून करते. मी आता पॉपकॉर्न बनवण्यामध्ये प्रो झाली. मी आता पॉपकॉर्न बनवण्यामध्ये इतकी प्रो झाली आहे ना की परफेक्ट बनवते. आम्ही टाकतो ना ते ओव्हन मध्ये, ते साले खालून जळून जातात. ही टाकते ना त्याचे जळण नाही आवडत. पीव्हीआरचे मिळतात. ते ओव्हन मध्ये फक्त टाकायचे 2 मिनिटासाठी, धुडधुड होतो आणि मग त्याच्यामध्ये मसाला मिळतो, तो मसाला टाकायचा. अमेझिंग.
खूप आहे 3 लोकांसाठी, पण हे आम्ही दोघंच खातो. कारण की 3 लोक 1 2 3 आणि ह्याच्यात जास्त करून तू खाणार आहे. व्हिडिओ टाकायला लावू नको मला परत. बाय बाय. सो गाईज प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे थोडासा. तर आम्ही लाईव्ह वगैरे डिसाईड करायच्या आधी आम्ही विसरलो की आमचा प्लॅन पण 1 तारखेलाच आहे, प्लस माझ्या पप्पांचा बर्थडे पण 1 तारखेलाच आहे. तर तेव्हा संध्याकाळी वगैरे कधी करता येईल, लाईव्ह कधी येता येईल तर ते सांगू नाही शकणार. म्हणून आम्ही विचार केला की हा व्लॉग तर येणारच आहे 1 मेला, तर तुम्हाला त्यातच अनबॉक्सिंग करून दाखवतो. तर हाच तो दिवस आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला तुमच्या बोलत पण दिसत होतं त्याच्यात आवाज येत होता. ओके फाईन. पण आज हाच तो दिवस आहे ज्याच्यात तुम्हाला दिसेल तुमच्या मेहनतीचं पण फळ, आमच्या मेहनतीचं पण फळ. तुमच्या कॉमेंट्स, तुमचे व्ह्यूज हे सगळं काही मॅटर करतं आणि त्यामुळे हे पॉसिबल आहे. ती वाटलं पण नव्हतं की आम्ही YouTube वरती असू आणि हे सगळं मिळेल. खरंच 1 2 3 नाही पोपट थोडासा झालेला आहे, ब्लँक आहे, थोडासा पोपट झालेला आहे. 1 2 3 परत थोडासा पोपट झालेला आहे, पण हे चांगला वाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वाव 100K सबस्क्रायबर्स. एक लेटर पण येतो ब्रो. हो लेटर आलाय प्रॉपर आणि किती हे आलाय लाईक प्रोफेशनल. पेपर खूप छान वाटतं. डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर, युअर 100 or your 1000 सबस्क्रायबर? चान्सेस आर यू डू and we know that you will definitely remember your 1 lakh वाला सबस्क्रायबर. आणि त्याच्या पुढे अजून भरपूर काय काय लिहिलेलं आहे. त्या लेटरच्या नादात हे बघितलंच नाही. ओ माय गॉड, वाईफ विथ याशी 1 लाख सबस्क्रायबर. हे काढून दाखवूया. काढ. ओ यात काहीतरी आहे. रेकग्नाइज युअर टीम. अजून एक काहीतरी आहे बघ ब्रो. कसं वाटतंय? येस, आपल्याकडे सिल्वर प्ले बटन आलं ब्रो. केवढी मागे हे असं आहे वेल्वेट टाइप. वेल्वेट हे असं अडकवायला. आता सांग कुठे अडकवायचं? तिकडे ही मागची जी भिंत आहे ना तिकडे आम्ही आमचे सगळे हे असे वाले लावणार आहे, कारण हा पहिला आहे आणि मोर टू कम. बरं वाटतंय, स्पीचलेस झाल्यासारखं. हो हे बघा ना. प्रेझेंटेड टू वाईफ विथ याशी फॉर पासिंग 100,000 सबस्क्रायबर्स. 1 लाख सबस्क्रायबर्स. येस. थँक्यू ऑल. थँक्यू मित्रांनो. सो मच. खरंच थँक्यू सो मच. असं एक थंबनेलसाठी फोटो काढ. थँक्यू ऑल. आता आम्ही जातोय. भूक पण लागली आहे, पण अजून कामं एवढी संपतच नव्हती म्हणून विचार केला की आता हे करू. ह्याच्यात सिल्वर काय असतं? काळो खोयला आलाय. आय डोंट नो, मिरर वाटतंय मला. अरे तू मिररला का हात लावला येडी? बोट लावलं तिने त्या युट्यूबच्या वरती त्या मिरर मध्ये येडी. तर कामं वगैरे सगळी झालेली आहेत. आता 7 वाजायला आलेत आणि मग आता आम्ही जरा खायला बनवतो आणि ते पण तुम्हाला दाखवतो. बघूया. चला बाय. गायजांनो हे बघा झालेली तयारी, म्हणजे तयारी. सगळं अवोकाडो आहे, हे लसूण, मिरची, चेरी टोमॅटो आम्ही यावेळेला आणले. तू चेरी टोमॅटो कापून टाकले? हो, कारण की ते खूप जाड वाटत होते. त्याच्यानंतर अनियन. आता हे सगळं आपण ह्याच्यात टाकूया आणि मिक्सम करूया. हा आता ह्याला करणार मॅश करा. वाव, क्रीम नाही होत याची एकदम. आणि याच्यावर लिंबू टाकूया जरा. टाकायचंच आहे. आम्ही ते लिंबू घेऊन आलो, ते पण टाकू याच्यावर आम्ही. आणि काय प्रिय? ओ माय गॉड. आणि हे गार्लिक बटर बनवलं, म्हणजे बटर आणि गार्लिक ते ओव्हन मध्ये फक्त 1 मिनिटासाठी ठेवायचं, म्हणजे बटर मध्ये मस्त गार्लिकची टेस्ट येते. शाबाश. आता ब्रेडला टोस्ट कर ना तू. हा मी करतो जरा ब्रेडला टोस्ट. चला आम्ही ब्रेड तुम्हाला दाखवतो. कुठे ब्रेड कुठे? ब्रेड कुठे? वेअर इज द ब्रेड? बेडरूम मध्ये गाईज. द बेस्ट प्लेस टू कीप ब्रेड इज बेडरूम. मगाशी कशासाठी नेलेलं? ओ वाव. आता बेड मधनं बेडरूम घेऊन आलोय आणि ह्याचा मी कापून याला टोस्ट करतो जरा. शाणी मला बोलते पूर्ण दिवस तू या चेअर वरती बसलेला, आता खाताना तरी मला बसू दे. काय आलं? सुरी विसरली. तर आज आम्ही ते गार्लिक ब्रेड बोल तू बोल. आज आम्ही गार्लिक ब्रेड आणलेले आणि त्या गार्लिक ब्रेडला मी गार्लिक बटर मध्ये टोस्ट केलं. आम्ही जास्त काही दाखवलं नाही कारण की ह्याचं काम चालू होतं, सो मी एकटी सगळं करत होती. खूप थँक्यू. तर हे असे मस्त टोस्ट केलेत बटर मध्ये, कडक झालेत आणि खालून दोन्ही साईडने टोस्ट केलेत. आणि ह्याच्यामध्ये मी सांगितलं नाही, नंतर मी ते सगळं मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबूचं पाणी, लिंबूचं पाणी टाक. लिंबू पाणी करा आणि मग टाका. लिंबूचा रस आणि मीठ चवीनुसार ते टाकायचं आहे. आता हे आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी एकदम क्रीमी. पाणी सुटलं.
आता ह्याला कापूया आणि खाऊया. छान झालंय, खाऊन बघ. आणि हे ना आता आमचं मील लास्ट आहे. आता 8 पावणे 7:30 झालेत. हे आमचं लास्ट मील आहे. ह्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळाने फ्रुट्स खाऊ. दॅट्स इट. येस, डन फॉर द डे. शिवानी, त्या गार्लिक ब्रेड आणि हे जे मिश्रण बनवलंयस ते बनवा तुम्ही. आम्ही आधी भरपूर वॉकमध्ये बनवायचो, आधी खूप आधी, तर तुम्ही ते पण व्हिडिओ जाऊन बघू शकता. खूप टेस्टी झालंय. अमेझिंग. 2 मिनिटं थांबायला नको. पॉज कर, पॉज. हात बघा कसा बरबटून. अरे चुकून तो पडत होता म्हणून. मला सांगायचं, मी करून दिलं असतं. तू त्याच्यात बिझी होती ना. काय अरे डेस्कवर आपलाच डेस्क आहे, मी साफ करतो आता रोज. सॉरी गाईज. हॅलो बॅक. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आज आम्ही इथेच असं दिसत असून कधी यूट्यूब प्ले बटन आपण तुम्हाला दाखवतोय आम्ही. मी काय बोलते, कधी आम्ही आंबा दाखवतोय, कधी पॉपकॉर्न दाखवतोय, कधी काय दाखवतोय. पण असाच असतो आमचा वीक डे. आमचा दिवस असाच असतो जेव्हा आम्हाला काम पडतं. इथे माझा लॅपटॉप आहे जिथे मी काम करतो, इकडे तिचा लॅपटॉप आहे जिथे माझा लॅपटॉप नाहीये, माझा टाइम झालेला आहे काम करून. माझं हे आयपॅड आहे ज्याच्यामध्ये मी एडिटिंग करते आणि तो माझा आहे. एक मिनिट, मी सांगत होतो इन जनरल आपला दिवस कसा जातो. इकडे माझा लॅपटॉप असतो ज्याच्यावर मी काम करत असतो, इकडे तुझा लॅपटॉप असतो जिथे तू काम करतो. तुम्ही जसं लास्ट व्हिडिओ कुठला तरी क्लिप मध्ये बघितला असेल, हा मला इथे बसून देत नाही, कारण की माझी सुंदरता ह्याच्यासाठी एवढी डिस्ट्रॅक्टिंग आहे. खूप जास्त. तुम्हीच बघा, चंद्रासारखा चेहरा, इकडेच चंद्र बाजूला असेल तर मग मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे का बघीन? मित्रांनो सांगा मला. चला तर आता चंद्राहून इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो, ती आहे आंबा. ती आहे आंबा. तर हा आंबा आता आपण ढोसूया आणि आम्ही इथे व्हिडिओ एंड करतो. आणि मी त्याच्यासोबत लिची, लोगन लिची आणलेली आहे, हे खाणार आणि मग आमचा उरलेला स्पायडरमॅन वाला मूवी बघणार आणि आमचा दिवस असा एंड होणार. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि कमेंट करू नका. मला आता हल्लीच कळालं, कमेंट करू नका, कमेंट करायला विसरू नका. सॉरी, कमेंट करायला विसरू नका. मला आता हल्लीच कळालेलं आहे की कमेंट जर केली तुम्ही तर व्हिडिओ जास्त लोकांना रेकमेंड होतो. हा, तर मग तुम्ही प्लीज कमेंट करायला विसरू. तुम्ही छान कमेंट करता, रिप्लाय पण करतो मी त्या कमेंटला रिप्लाय पण मी करतो. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग अंटिल हिअर अँड प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. बाय 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 बाय. करना बंद आहे, मी इथे हे देतोय ना, तिथे बंद करना. बाय बाय बाय.